नाही, काल माझ्या मतदारसंघातील जे वांद्रे पूर्व स्थानक आहे, या वांद्रे पूर्व स्थानकाच्या ज्या पटऱ्या आहेत त्याला लगत असलेल्या गरीबनगरमध्ये मोठी डेमॉलिशन ड्राईव्ह ही वेस्टर्न रेल्वेच्या मार्फत, पश्चिम रेल्वेच्या मार्फत घेण्यात आली. आणि मग अख्खा दिवस त्याचे व्हिज्युअल्स हे संपूर्ण टी व्हीवर दिसले आणि त्यानंतर त्याला वेगवेगळा रंग देण्यात आला. आणि म्हणून मला वाटतं या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी या आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणणं हे गरजेचं आहे. सर्वप्रथम काल मी पाहिलं की ह्याला भाजप किंवा भाजपचे नेते हे पुढाकार घेऊन आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सर्वप्रथम मला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे की ही संपूर्ण कारवाई ही पश्चिम रेल्वेने केली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा काडीमात्र संबंध नव्हता. यामध्ये राज्य सरकारचा कुठेही काडीमात्र संबंध नव्हता. ही केस ही जवळपास 9 वर्षांपासून सुरू होती. पश्चिम रेल्वेला बांद्रा टर्मिनस आणि बांद्रा लोकल स्टेशन हे 2 जोडायचं असून तिकडे त्यांना जास्तीत जास्त अजून जादा गाड्या या सोडण्याकरता त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे आणि त्याकरता ही संपूर्ण ती जागा ही परत एकदा रेल्वेला पाहिजे होती आणि म्हणून त्यांनी ती डेमोलिशन ड्राईव्ह केली. या डेमोलिशन ड्राईव्ह करण्याच्या पूर्वी तिकडे राहणारे जे सगळे रहिवासी आहेत यांचा एकदा MMRDA तर्फे 2021 साली सर्वे देखील करण्यात आला होता आणि त्या सर्वे करण्यात जेव्हा केलेला तेव्हा त्यामधली 100 स्ट्रक्चर ही त्यांचे राईट्स म्हणजे त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवलेत असं हायकोर्टाने सुद्धा सांगितलं. आणि मग शेवटी 9 वर्षाची संपूर्ण खटला चालला आणि हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही डेमॉलिशन ड्राईव्ह करण्यात आली. ही डेमॉलिशन ड्राईव्ह केल्याच्या नंतर त्याच्यावरनं विविध स्तरातनं प्रतिक्रिया उमटल्या आणि म्हणून मुद्दामून यामध्ये कुठलाही चुकीचा अर्थ निघू नये. वांद्रे पूर्व स्थानक हे सुसज्ज व्हावं ही इकडचा विभागाचा आमदार म्हणून माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. मी तसं वचन हे माझ्या जाहीरनाम्यात दिलेलं. निवडून आल्यानंतर जितक्या वेळा विधानसभेत मला भाषण करण्याची संधी मिळाली मी हे सगळं बोललेलो आहे. मी गेल्याच आठवड्यात नवीन आपल्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेतली. त्यांना तशी विनंती केली. यापूर्वीचे आयुक्त गगराणी साहेब होते त्यांची भेट घेतलेली. वेस्टर्न रेल्वेचे DRM आहेत त्यांची भेट घेतलेली आणि त्यामुळे आता तिकडे नवीन ब्रिज तयार झालेला आहे, फुटओव्हर ब्रिज तयार झालेला आहे. आता तिकडे सॅटिस प्रकल्प राबवावा म्हणून देखील आमचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने हे पुढे सगळं होत आहे. हे होत असताना तिकडे एकच विषय फक्त होता की तो म्हणजे 2021 साली जेव्हा हा सर्वे झाला त्यावेळी हा सर्वे पूर्ण झाला नाही. तेव्हा काही मी आमदार नव्हतो, तेव्हा ते तत्कालीन जे आमदार होते खरं म्हणजे ती त्यांची जबाबदारी होती की सर्वे पूर्ण करून घेण्याची, पण त्यांनी ती केली नाही आणि म्हणून तो सर्वे अपुरा राहिल्यामुळे काही लोकांचा सर्वेच झाला नाही आणि त्यामुळे त्यांचे अधिकार आता अबाधित राहिले नाहीत आणि म्हणून आज त्यांना कुठेही घर नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती म्हणजे विशेष करून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका होते की त्यांनी एवढ्या वर्ष सत्ता असताना रेल्वेकडे पाठपुरावा केला नाही आणि त्यामुळे आमचं महानगरपालिकेमध्ये सरकार आलं आणि त्यानंतर राज्य सरकार आल्यानंतर आम्ही पाठपुरावा करून आम्ही आता ती कारवाई करतोय अशी. नाही, तेच झालंय. तुम्ही अगदी म्हणालात तसं म्हणून मी ठरवलं की आपण मीडियाशी बोललं पाहिजे. मी परत एकदा सांगतो, कालची कारवाई ही पश्चिम रेल्वेने केली. यामध्ये राज्य सरकारचा, भाजपचा आणि खास करून मुंबई महानगरपालिकेचा काडी मात्र संबंध नाही. कारवाई करणारे काल मीडियाशी पण बोलणारे जेवढे अधिकारी होते हे सगळे पश्चिम रेल्वेचे होते. पश्चिम रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता त्यांना ती जागा पाहिजे होती म्हणून त्यांनी ते केलं. हे करण्याकरता त्याच्यावर हायकोर्टची ऑर्डर होती. केवळ हायकोर्टच्या ऑर्डरचं पालन हे पश्चिम रेल्वेने केलं. ते करत असताना जो आधी सर्वे झालेला त्या सर्वेमध्ये जेवढी स्ट्रक्चर्सवर मार्किंग झालेलं त्या सगळ्यांचे अधिकार हे अबाधित ठेवण्याचे सुद्धा निर्देश हे हायकोर्टाने दिलेले आहेत आणि तसे ते त्यांना ठेवायला लागतील. काही लोक बेघर झाले, त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या की आमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, सर्वेमधून आम्हाला डावललं, त्यामुळे आम्ही आता दुर्लक्षित आहोत, आमची ईद येते, ईद आम्ही कुठे साजरी करावं अशा अनेकांनी त्या ठिकाणी प्रश्न. नाही, मी तेच म्हणालो ना की गरीब नगरचा एक सर्वे हा 2021 साली झालेला आणि त्यावेळी काही मी आमदार नव्हतो. तेव्हाचे जे तत्कालीन जे आमदार होते हा सर्वे MMRDAच्या माध्यमातून झालेला, जे राज्य शासनाच्या अखत्यारीत येतं. त्यावेळी हा सर्वे अपुरा झाला असं तिकडच्या स्थानिक लोकांचं हे म्हणणं आहे आणि तेव्हा जर तो पूर्ण झाला असता तर लोकांचं तिकडे जागा रिकामी करून रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला द्यायला कोणाचाच विरोध नाही आहे, ते झालंच पाहिजे. पण जसं आज 100 स्ट्रक्चर प्रोटेक्ट झाली
म्हणजे त्यांचे राईट्स प्रोटेक्ट झाले, तसे बाकीच्यांचे सुद्धा झाले असते. 2021 साली हा सर्वे पूर्ण झाला नाही, ह्याचे आता आपण आज परिणाम बघतोय. त्याचं उत्तर हे दिशांत सिद्दीकी आणि त्या सगळ्या लोकांनी द्यावं. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज आणि एक अजून एक मला यामध्ये मुद्दा सांगायचा होता. काल ही सगळी कारवाई सुरू असताना तिकडे मी आपल्याच माध्यमातून पाहिलं की भाजपचे नेते किरीट सोमय्या हे अगदी कुठेतरी बॉर्डरवर लढायला जातो तशी बुलेट प्रूफ वेस्ट घालून वगैरे तिकडे पोचलेले. आणि आता आम्ही बांगलादेशींवर कारवाई केली आहे आणि भाजपतर्फे हा एक मोठा नॅरेटिव्ह पसरवला जातो आहे की शिवसेना आणि काँग्रेस हे बांगलादेशींच्या वसाहती वाचवतात आणि भाजप म्हणे काय ते काढतंय. मला वाटतं जर हे असं असेल, जर हे त्यांचा नॅरेटिव्ह असेल, तर यामध्ये एक वेगळा पॅन्डोराज बॉक्स ओपन होतो. प्रचंड मोठे प्रश्न हे उपस्थित होतात. कारण जर इकडचे लोक हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशी होते, तर हे बांगलादेशवरनं वांद्र्यात आले कसे? वांद्रा हे काय बांगलादेशच्या बाजूला आहे का? यांना इकडची आधार कार्ड, यांना इकडची वोटर कार्ड ही मिळवून दिली कशी? ह्याची चौकशी हे सरकार करणार आहे का? ही चौकशी केल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यांना आधार कार्ड किंवा वोटर कार्ड, म्हणजे ज्यांना तुम्ही घुसखोर बांगलादेशी म्हणतायत, जे बांगलादेशातनं आलेत, त्यांच्यावर कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्यांवर बॉर्डर कंट्रोलची जबाबदारी असते, बांगलादेशातनं हे आपल्या देशात घुसले कसे, याची शहानिशा किरीट सोमय्या स्वतः जाऊन बांगलादेशच्या बॉर्डरवर करणार आहेत का? आणि तिसरा विषय, तुम्ही वारंवार सांगताय की आम्ही आता बांगलादेशींची काय म्हणे ही उखडून लावली. मग किरीट सोमय्या किंवा त्यांची जी टीम आहे हे बांगलादेशला काल त्यांनी काय वेगळी ट्रेनचं वगैरे नियोजन केलं आहे का? की बस पाठवणार आहेत बांगलादेशला, की एक स्पेशल फ्लाईटची सोय केली आहे? तुम्ही गरीब नगरमध्ये म्हणताय की आम्ही बांगलादेशांची वस्ती उधळून लावली, पण आता ते जाणार कुठे? ते जाणार तर इकडेच कुठेतरी जाणार ना, दुसरीकडे. मग ही जबाबदारी पुढे त्यांची नाही. त्यामुळे हा एक सगळा केवळ खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचं भाग आहे. आणि बाकी त्यांचे सोशल मीडियावरचे अंधभक्त असतातच. काही झालं की त्याला टाळ्या वाजवायच्या. आज डॉलर जवळपास 100पर्यंत पोचलेला आहे. पण या सगळ्यापासून कुठेतरी देशाचं, युवकांचं लक्ष हे विचलित करायचं. आज महागाई वाढलेली आहे, लोकांना रोजगार उरलेला नाही आहे. वारंवार सांगण्यात येतं आहे की गाड्या वापरू नका. एवढी परिस्थिती झाली आहे की स्वतःच्या गाड्यांमधनं फिरू नका असं पंतप्रधानांना सांगावं लागतं आहे. देशाच्या बाहेर जाऊ नका. एवढा गंभीर विषय सोडून आपण केवळ या आपापसातल्याच विषयांमध्ये गुंतून राहणार का? हा सुद्धा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तो जी हिंदी में जानना चाहेंगे, आपकी कंस्टिट्यूएंसी में डिमांड है उस पर, क्योंकि वहाँ के लोग बार बार कह रहे हैं कि हमें बिना नोटिस दिए हमारे घर को तोड़े जा रहे हैं। नहीं, ये जो कल से बांद्रा ईस्ट स्टेशन में गरीब नगर जो इलाका है, यहाँ पे वेस्टर्न रेलवे की तरफ से एक डेमोलिशन ड्राइव ली गई है. ये डेमोलिशन ड्राइव ये हाई कोर्ट के ऑर्डर के मुताबिक ली गई है. पिछले 9 सालों से ये केस चल रही थी और वहाँ पे वेस्टर्न रेलवे को अपना इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना है. ये इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाते हुए आज बांद्रा ईस्ट स्टेशन की जो हालत है इसमें इम्प्रूवमेंट होनी चाहिए. ये मैंने भी मेरे इलेक्शन के वक्त कहा था. इसके लिए मैं भी बीएमसी के साथ हो, वेस्टर्न रेलवे के साथ हो, कई बार फॉलोअप कर रहा हूँ, बात कर रहा हूँ. लेकिन ये होते हुए दूसरी बात ये भी है कि गरीब नगर के वहाँ के जो लोग हैं उनका एक सर्वे ये 2021 में हुआ था और तब वहाँ के लोगों का ये कहना था कि ये सर्वे पूरा नहीं हुआ, सिर्फ थोड़े से स्ट्रक्चर्स का हुआ. और हाई कोर्ट ने अपने खुद की ऑर्डर में ये बताया है कि जितने लोगों का सर्वे हुआ है उन स्ट्रक्चर्स के, उन लोगों के राइट्स ये प्रोटेक्ट किए जाए. तो जो बाकी के लोग थे जिनका सर्वे हुआ नहीं, तो हम यही एक गुजारिश कर रहे थे कि सर्वे सारे लोगों का हो, आप उनके डॉक्यूमेंट्स वेरीफाई कीजिए और उनके भी अगर वो वैलिड रहेंगे तो आप उनके भी राइट्स प्रोटेक्ट कीजिए. तो मुझे लगता है इसमें कुछ हमारी मांग में गलत नहीं था. लेकिन हाईकोर्ट का ऑर्डर था तो हाईकोर्ट के ऑर्डर को फॉलो करते हुए वेस्टर्न रेलवे ने वो कार्रवाई की है. और वो कार्रवाई करते वक्त मुझे लगता है कि अभी उसके ऊपर जो राजनीति हो रही है वो राजनीति मुझे लगता है गलत है. उसमें बीजेपी कहीं तो अपना पॉलिटिकल माइलेज लेने की कोशिश कर रही है. मैंने सोशल मीडिया पे जो नैरेटिव्स देखे कि बीएमसी में अभी बीजेपी आ गई तो ये सब हो गया. तो मैं फिर एक बार आपके माध्यम से सबको बताना चाहता हूँ कि ये कार्रवाई ये वेस्टर्न रेलवे ने हाई कोर्ट के ऑर्डर जो 9 साल केस चली उसके बाद की गई है. पिछले 12 सालों से तो मोदी जी की सरकार है, उन्हीं के पास रेल मंत्रालय है. सबसे पहले ये झुग्गी झोपड़ियाँ रेलवे मंत्रियों ने बनने कैसे दी रेल की ज़मीन पे, इसका जवाब भी उन्होंने ही देना चाहिए. उसके बाद अब जब हट रहे हैं 12 साल बाद, तब सर्वे पूरा क्यों नहीं किया?
तो इसमें बीएमसी का तो कुछ लेना देना ही नहीं है, इसमें राज्य सरकार का भी कुछ लेना देना नहीं है। तो ये जो क्रेडिट की वॉर है कि क्योंकि वहाँ पर मुसलमान ज़्यादा लोग रहते हैं तो हिंदुओं के वोट लेने के लिए ये सब किया जा रहा है, ये दिख रहा है। एक और सवाल है राहुल गांधी को लेकर, उन्होंने कहा कि इकोनॉमिक स्टॉर्म आने वाला है, क्योंकि जैसे प्राइम मिनिस्टर देशवासियों से रिक्वेस्ट करते हैं कि वो ज़्यादा गाड़ी यूज़ ना करे, कॉन्वॉय लेके ना घूमे मंत्रियों से, पर वो कहीं ना कहीं खुद ही दौरे में चले जाते हैं, इस पर लेके विपक्ष भी काफ़ी हमला हो रहे हैं। नहीं, ये बहुत ही ज़्यादा गंभीर बात है कि जब देश के प्रधानमंत्री ये खुद अपने पूरे मंत्रिमंडल के साथ अपने पूरे जो दुनिया की खुद को लार्जेस्ट पार्टी बताती है भारतीय जनता पार्टी, ये सब मिलकर 5 राज्य के चुनाव में पूरी फोर्स में प्राइवेट चार्टर फ्लाइट्स हो जाए, बाइक रैली हो जाए, कार रैली हो जाए, पूरी ताकत के साथ प्रचार करती है। जैसे ही चुनाव के नतीजे आ जाते हैं उसके एक दिन बाद प्रधानमंत्री बताते हैं कि अब लोगों ने खुद की गाड़ियाँ भी नहीं चलानी है, लोगों ने घूमने भी देश के बाहर नहीं जाना है। मतलब इन्हें तो पता था कि देश की आर्थिक स्थिति ये कितनी कमज़ोर हो चुकी है या होने वाली है, और अगर प्रधानमंत्री जी को ये सब पता होने के बावजूद उन्होंने खुद के पार्टी का हित सामने रखा और देश का हित सामने नहीं रखा, तो मुझे लगता है ये बहुत ही ज़्यादा गंभीर है और ये चिंताजनक है। आज जब सरकार ने देश की जिम्मेदारी लेनी चाहिए थी, तब सरकार ने फिर एक बार ये जिम्मेदारी देशवासियों पर डाल दी है। जब जब देश पर कोई संकट आता है तब मोदी जी हमेशा की तरह ये पूरी जिम्मेदारी ये देशवासियों पे डाल देते हैं। ये जिम्मेदारी ये सरकार ने उठानी चाहिए। जब हॉर्मस का स्ट्रेट बंद हुआ था तभी ही विपक्ष के नेता राहुल गांधी जी ने बयान किया था कि इस पे बात करनी चाहिए, पर उन्होंने की नहीं और इसका अभी नतीजा हम देख रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.